अनेक ठिकाणी कधी पाण्याचे, कधी शाळांचे, तर कधी आणखी कुठले प्रश्न रखडलेले असायचे. लाल फितीत हा कारभार अडकलेला असला की मग अजित पवार यांचा संताप व्हायचा. त्यावेळेला प्रशासकीय अधिकाऱ्यांना बोलवून ते सर्वांसमक्ष तंबी द्यायचे. काम का रखडले याची माहिती घ्यायचे आणि ते कसं पूर्णत्वास नेता येईल त्याच्या सूचना देऊन ते काम त्या अधिकाऱ्याकडून पूर्ण करून घ्यायचे. केवळ पूर्ण करून घ्यायचे असं नाही, तर त्या कामाविषयी सतत त्या अधिकाऱ्याकडून फॉलोअप ते घेत राहायचे. मग त्यांच्या आजोळचं देवळाली प्रवरा या ठिकाणचा पाण्याचा प्रश्न असू दे किंवा मग विदर्भातलं मोठं गोसेखुर्द धरण असू दे. गोसेखुर्द प्रकल्प अनेक वर्ष रखडला. या प्रकल्पाचं काम पूर्ण करण्यासाठी अजित पवार यांनी प्रचंड प्रयत्न केले. मग अनेक प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासाठी सुद्धा अजित पवार यांनी कायम प्रयत्न केले. तर शिक्षण किती महत्त्वाचं आहे यासाठी म्हणून सतत ते तरुणांना, त्यांच्या कार्यकर्त्यांना सूचना देत राहायचे. आधी शिक्षण पूर्ण करा आणि त्यानंतर पुढचा विचार करा, असं सतत अजित पवार त्यांच्या आसपासच्या कार्यकर्त्यांना सांगत असायचे. एवढंच नाही तर पदाधिकाऱ्यांची, त्यांच्या कुटुंबियांची सतत विचारपूस करायचे. कालही त्यांच्या पक्षाचे आमदार सरोज अहिरे यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या. विधानसभेमध्ये सरोज अहिरे आपलं तान्हं बाळ घेऊन आल्या होत्या. अगदी तेव्हापासून अजित पवार कायम भेटले की सरोज अहिरे यांच्याकडे राजकीय विषयावर नाही तर त्यांच्या कुटुंबाविषयी, त्यांच्या तान्ह्या बाळाविषयी चौकशी करायची. आणि याच भावना त्यांच्या पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनीही व्यक्त केल्यात. आपलं कुटुंब आज उभं आहे, आपण आज उभे आहोत ते केवळ आणि केवळ दादांमुळे, अशी भावना अमोल मिटकरी यांनी सुद्धा व्यक्त केली होती.